मित्रांनो, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा अर्थ आपल्याला हा व्हिडिओ बघून मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बाहेर देशातील असून आपण बघू शकता एका पुलाच्या ढिगाऱ्याखाली एक कार चक्क चकनाचूर झालेली आहे, पूर्ण चिप झालेली आहे आणि त्या कारला JCBच्या साह्याने बाहेर ओढलेले आहे. मित्रांनो, आपण ट्रकही बघू शकता, इथे एक ट्रक पूर्ण उलटा होऊन पडलेला आहे आणि त्या ट्रकच्या खाली आणि त्या पुलाच्या खाली ही गाडी दबली गेली होती. ही गाडी पूर्ण चिप झालेली आहे. मित्रांनो, ही कार पूर्णपणे चिप झालेली आहे. याच्यामध्ये असलेले माणसं कोणीही सहज सांगू शकेन ते वाचलेले नसणार, याची कोणीही कल्पना करू शकणार नाही की ते जिवंत असतील. पण मित्रांनो, देवाचा चमत्कार बघा, देव तारी त्याला कोण मारी. एवढा भयानक ॲक्सिडेंट होऊन सुद्धा या कारमधून बाहेर काढल्यानंतर एक माणूस जिवंत निघतो. मित्रांनो, कोणी कल्पनाही करू शकणार नाही हे कारला बघून की यामध्ये जिवंत माणूस असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की JCBच्या साह्याने त्या कारला काढलेली आहे. आपण बघू शकताय किती फ्लॅट चिप झालेली आहे. मित्रांनो, ते कार ट्रकच्या खाली दबली गेली आहे आणि पुलाच्या खाली दबली गेली आहे. तर पूर्णपणे चिप झालेली आहे ती कार आणि त्या कारला बघून कोणीही कल्पना करू शकणार नाही की याच्यामधील माणसं वाचलेले असतील. पण देवाचा चमत्कार बघा मित्रांनो, देवाला ज्याला मारायचं नाही आहे तो कोणत्याही परिस्थितीतून त्याला जिवंत घेऊन येतो. देवाची ही किमया बघून सर्व सोशल मीडिया युजर हैराण झालेले आहेत आणि सर्व देवाचं कौतुक करीत आहेत. मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रिया हे आलेल्या आहेत. एका युजरनं म्हटलं आहे की हा जगातील सर्वात लकी माणूस आहे. तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे त्याची बॉडीची फ्लेक्झिबिलिटी बघा. मित्रांनो, जशी कार चिप झाली तसाही तो चिप होऊन गेला त्या गाडीमध्ये, तरीही तो जिवंत आहे, त्याला कोणतीही इजा झालेली नाही. तर एकाने म्हटलेलं आहे हा देवाचा चमत्कार का आहे. एवढी कार चिप झाल्यावर कोणी वाचूच शकत नाही, पण देवाने त्याला वाचवलेलं आहे, त्याला जीवनदान मिळालेलं आहे. मित्रांनो, अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत. आपले काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा. मित्रांनो, धन्यवाद.